गोलंदाज सौरभ तैयार. पुढचा बॉल आहे बॅटच्या रडार मध्ये. यतीश पाटीलच्या बॅट मधून चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल आहे यावेळेस सेमी हेलिकॉप्टर अगदास की साईराज होता तिथे मात्र क्षेत्ररक्षक 3 पोहोचले होते. थोडस घाई करूयात. गोलंदाज तयार सौरभ. पुढचा बॉल बॅटच्या त्यामध्ये होता. चेंडू निघून चाललाय बाउंड्री मध्ये. सौरभ षटकातील पुढचा बॉल. हा ही स्ट्रोक चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे आहे. अंतिम षटक आहे. प्रथमतः सलामीवीर गेलेला यतीश पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्याच बॉल ते आपण पाठवून द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा ही बॉल. हा ही चेंडू यतीश पाटीलच्या बॅट मधून चेंडू चाललाय. जय अलमान या दोन संघांमध्ये लढत होताना पाहायला मिळेल. आपण रेडी राहायचंय. याही वेळेला यतीश पाटीलच्या बाजूला राहत असताना यतीश पाटील स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा चांगला प्रयत्न होता पण तितक्याच चांगल्या पद्धतीने एक धाव पूर्ण केली गेली आणि यतीश पाटील यांचीही अर्धशतकाची खेळी इथे पूर्ण होत असताना यतीश एकदा बॅट उंच करा आपल्या टीम करिता स्वतःसाठी आणि आपल्या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वचषकासाठी पॉवरफुल खेळी